परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरु तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे धन्य तोची जंगम अक्षय स्वरूपी निमग्न नित्य नेमा विसरेना मन वृत्ती रे ढळेना गुरु भक्तीसी सादर षडाक्षर जप निरंतर आत्मलिंग पाहे निरंतरी इष्टलिंग पूजा करी स्वधर्माते हो रक्षितो परधर्माते नेनतो लक्ष्मण मने योगी अक्षयी समाधी सुख भोगी नित्य नेमा विसरेना मनवृत्ती रे ढळेना। या अभंगातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज या 6 चरणाच्या अभंगातून जंगम शिवयोगी स्थावर आणि जंगम पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलीजे चालते बोलते जंगम जाणीजे या समस्ताशी आधार जे जे ते गुरुपद बोलिले। तर सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे विश्व संचलित करणारं चैतन्य लोकाच्या कल्याणासाठी अवतरित होतं ते शिवयोग्याच्या रूपामध्ये त्याला जंगमही म्हणतात। चालता बोलता देव म्हणजे जंगम। मग या जंगमाचे लक्षण काय, जंगम कसा असतो, हा शिवयोगी कसा असतो, या 6 चरणाच्या अभंगामध्ये महाराज सांगतात धन्य तोची रे जंगम अक्षयी स्वरूपी निमग्न। मग जंगम कुणाला म्हणायचं, कुणाच्या जंगम म्हणून पाया पडायचं, कुणाला नमस्कार करायचं, त्या जंगमाचे लक्षण कसे असतात। पहिलं लक्षण सांगतात अक्षयी स्वरूपी निमग्न, आपलं स्वस्वरूप, आपल्या तो व्यवहार करताना दिसतो, बोलताना दिसतो, चालताना दिसतो, सर्व काही आपल्यासारखाच त्याचा जीवन व्यवहार असतो, पण तो आपल्या स्वरूपामध्ये निमग्न असतो। तुम्ही म्हणाला असं कसं होईल, तर स्वरूप म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट, स्वरूप म्हणजे हा देह म्हणजे मी नव्हे, शरीर मी नव्हे, मन इंद्रिय बुद्धी चित्त अहंकार या सर्वाचा दृष्टी साक्षी चैतन्य स्वरूप आत्मा मी आहे याचं सदैव जाणीव ज्याला असते तो जंगम। मग त्याचं लक्ष त्या आत्मस्वरूपातच असतं। या देहाच्या व्यवहाराकडे तो द्रष्टा साक्षी म्हणून पाहतो, ह्याच्या व्यवहारात तो चिटकून राहत नाही। तुम्ही म्हणाला असं कसं होईल, तर पूजेला तुम्ही बसल्यानंतर लिंग पूजेला बसा, नाही मंदिरात बसा, मंदिरात पूजेला बसलो किंवा लिंग पूजा करत असताना किंवा जपमाळ ओढत असताना तुमचं मन कुठं असतं, मनाला जिथं आवड आहे। व्यापारी असलो तर दुकानात कसं चाललंय की म्हणून मन तिथं जातंय, शरीर तिथंच बसलेलं राहतंय।
तुम्ही नोकरीवर असलात, तुम्ही देवळात पूजेला बसला, तुमचं मन नोकरीत जाईल, मी आज नाही तिथं कसं कसं होऊ लागले की. तुम्ही शेतकरी असाल आणि देवळात पूजेला बसला असाल, जनावर सुटले तर नसतील, जुंधळ्यात पडले तर नसतील, असं मन त्या शेतात जातं. मग देवळात बसलेल्या माणसाचं मन जर शेतात जाऊन शेती करू लागतं, जप करणाऱ्या माणसाचं मन जाऊन जर दुकानात व्यापार करू शकतं, तसं या जीवन व्यवहारात राहणाऱ्या शिवयोग्याचं, संताचं मन सदैव आपल्या स्वस्वरूपातच विलीन असतं. त्याला आठवण असते की मी चैतन्य स्वरूप आहे, हे शरीर म्हणजे मी नव्हे, हे शरीराचा जन्म झाला आहे, शरीर वाढत आहे, शरीर तरुण होत आहे, शरीर म्हातारं होणार आहे आणि शरीर मरणार आहे. मी या शरीराचा साक्षी आहे, या शरीराला पाहणारा आहे. या स्वरूपात सदैव निमग्न असतो या आत्मविचारामध्ये. हे जंगमाचं पहिलं लक्षण. स्वस्वरूपी अक्षयी स्वरूपी निमग्न, स्वतःच्या स्वरूपामध्ये मग्न असतो. तो बोलत असेल, चालत असेल, सगळा व्यवहार करत असेल, पण चालत असताना माझं शरीर चालत आहे, बोलत असताना माझी वाणी बोलत आहे, त्या बोलण्याकडे तो द्रष्टा होऊन पाहतो, चालणाऱ्या पायाकडे तो द्रष्टा होऊन पाहतो, काम करणाऱ्या हाताकडे तो द्रष्टा होऊन पाहतो. सदैव आपल्या स्वरूपापासून, आपल्या आत्मस्वरूपापासून एक क्षणही तो लांब जात नाही. आता दुसरं लक्षण काय? नित्य नेमा विसरेना, मन वृत्ती रे ढळेना. नित्य नेमानं सकाळी उठणं, स्नान करणं, लिंगपूजा करणं, धर्मोपदेश करणं, प्रवचन करणं, नामस्मरण करणं, आणि कितीही पैशाचा लोभ आला तर त्याला त्या पैशाचा लोभ असणार नाही, कारण त्याची मन वृत्ती ही हृदयातल्या परमात्म्यात लीन झालेली आहे. बाहेरले पैसे त्याला पैशाचा लोभ राहणार नाही, नातेवाईकाचा मोह राहणार नाही, आणि मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं तर मी सुखी होईल, अशी त्याच्यामध्ये कामना राहणार नाही. तो नित्य नेमा विसरेना. आपण आत्मस्वरूप सच्चित आनंद स्वरूप मी आत्मा आहे, हा आपलं आत्मचिंतनाचा त्याचा नित्य नेम ठरलेला आहे, आणि त्या नित्य नेमाला तो कधीही विसरत नाही. स्वस्वरूपापासून तो कुठेही जात नाही. गुलाबजामुन, पेढे, बालुशाहीचं ताट आलं, भगवंताची इच्छा. चटणी भाकरीचं ताट आलं, भगवंताची इच्छा. त्या गुलाबजामुन संग वाहून जाणार नाही, चटणी रोटी मिळाली म्हणून तिथं दुःखी होणार नाही. त्याची मन वृत्ती त्या आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, परमात्म्याशी एक रूप झालेली आहे. त्याचं तो नित्य नेमाला विसरत नाही, आणि त्याची मन वृत्ती एक क्षणही या संसारातल्या खेळण्यामध्ये न अडकता आपल्या आत्मस्वरूपात मन आणि वृत्ती ज्याची विलीन झालेली असते, तो जंगम आहे, तो शिवयोगी आहे. त्याला नमस्कार केल्यानंतर, त्याला साष्टांग दंडवत घेतल्यानंतर त्याच्या दर्शने सुख होय जीवा, प्राज्ञेते मानवा मुक्त होय. अशा महात्म्याच्या दर्शनानं जीवाला सुख मिळतं, शांती मिळते, आनंद मिळतो. असे प्राज्ञ लोक मानवाला मुक्त करतात. तिसरं लक्षण, गुरु भक्तीशी सादर, षडाक्षर जप निरंतर. तो जंगम शिवयोगी आपल्या सद्गुरूला समर्पित असतो. माझ्या देहाला चालवणारे सद्गुरू आहेत, माझ्या वाणीतून बोलवणारे सद्गुरू आहेत, माझ्या डोळ्यानं पाहणारे सद्गुरू आहेत, माझे हात सद्गुरूचं काम करत आहेत, माझे पाय गुरुच्या मार्गावर चालत आहेत,
असे सदैव जो जीवन व्यवहार असतो त्याची गुरु भक्तीच असते. आणि मुखाना अखंड ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या षडाक्षरी महामंत्राचा मुखानं त्याच्या जप असतो. हे जंगमाचं तिसरं लक्षण सांगतात. आणि चौथं लक्षण आहे आत्मलिंग पाहे निरंतरी, इष्टलिंग पूजा करी. आत्मलिंग हे विश्व लिंगाकार आहे. लिंगमय जगत सर्वम. आणि त्या विश्वाचं प्रतीक म्हणून सद्गुरूंना गळ्यात इष्टलिंग बांधलेलं आहे. पिंड ब्रह्मांडाचा जाणूनी झाडा, करी सच्चित आनंदाचा निवाडा. त्या नाव विज्ञान ओ देवी. माझ्या पिंडातलं म्हणजे माझ्या देहातलं चैतन्य आणि या विश्वातलं चैतन्य एकच आहे. म्हणून तो सगळ्याशी प्रेमानं बोलतो, सगळ्याशी प्रेमाचा व्यवहार करतो. त्याच्या बोलण्यानं कुणाला दुःख होणार नाही. त्याची दृष्टी कुणाकडे वाईट नजरेनं पाहणार नाही. त्याच्या हातानं चोरी दुर्व्यवहार होणार नाही. त्याचे पाय चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. कारण तो आत्मलिंग पाहे निरंतरी. मम आत्मा सर्व भूतात्मा. माझा आत्माच सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे असं समजून व्यवहार करतो. त्याच्याकडून परनिंदा, परस्त्रीगमन, चोरी, भ्रष्टाचार कुठलंही चुकीचं वर्तन होत नाही. कारण त्याचं मन आत्मस्वरूपात विलीन झालेलं असतं. बाहेरच्या खेळण्यामध्ये, संसारातल्या खेळण्यामध्ये त्याचं मन एक क्षणही जात नाही. आणि तो सद्गुरूंना सांगितल्याप्रमाणे रोज इष्टलिंगाची पूजा नित्यनेमानं करतो. आणि इष्टलिंगाची पूजा झाल्यानंतर आपलं आत्मलिंगाचं ध्यान करत करत आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करत करत राहतो. हे जंगमाचं तिसरं लक्षण आहे. पुढचं लक्षण सांगतात स्वधर्माते हो रक्षितो, परधर्माते नेनतो. तुम्ही म्हणाल स्वधर्म काय? स्व म्हणजे आत्मा. आत्म्याचा धर्म काय? आत्मा आनंद रूप आहे. आत्मा शांत स्वरूप आहे. आत्मा प्रेम स्वरूप आहे. आत्मा विश्वरूप आहे. हा स्वधर्म आहे. मग तो सदैव आनंद स्वरूपात असतो. आपणही आनंदी राहतो, दुसऱ्यालाही आनंद वाटतो. आपणही अक्षय सुखात असतो आणि दुसऱ्यालाही अक्षय सुख देतो. स्वतः भगवंताचं नामचिंतन करता करता प्रेम स्वरूप झाला आणि दुसऱ्यालाही प्रेम देऊ लागला. माणसाचा स्वधर्म माणुसकीनं वागणं. मोठ्या भाषेत सांगायचं झालं तर स्वधर्माते हो रक्षितो. मी माणूस म्हणून जन्माला आलो आहे. दुसऱ्या माणसासोबत मला वागताना माणसासारखं वागलं पाहिजे. त्याला माझ्याकडून दुःख न झालं पाहिजे, त्याचं नुकसान न झालं पाहिजे असा विचार जो करतो तो जंगम आहे. परधर्म म्हणजे सोलानुकूल. मला कोणी चिमुटलं तर दुःख होतं, तसं दुसऱ्यालाही चिमुटलं तर दुःख होईल. माझ्या स्त्रीकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर मला जसं दुःख होतं तसं मी दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिलं तर त्याही व्यक्तीला दुःख होईल. मी जर कुणाचे पैसे चोरले तर माझे कुणी चोरल्यावर मला जसं दुःख होईल तसं मी दुसऱ्याचे चोरलं असं मम आत्मा सर्व भूतात्मा या भावनेनं तो राहतो. स्वधर्मात ते रक्षितो. मी माणूस म्हणून जन्माला आलो आहे. माणुसकीनं वागणं हा माझा धर्म आहे. मी आनंद रूप आत्मा आहे. आनंद हे माझं स्वस्वरूप आहे. मी सदैव आनंदी राहिलं पाहिजे. मी प्रेम स्वरूप आहे. मी ज्ञान स्वरूप आहे.
मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, मला तहान नाही, मला भूक नाही, या सर्व द्वंद्वातीत आहे, मी मुक्त आहे, असा जो स्वधर्मात राहतो. आणि या स्वधर्म म्हणजे आत्म्याचा धर्म, परधर्म म्हणजे देहाचा धर्म. देहाच्या संबंधानं देहाला सुख मिळालं तर स्वतः सुखी होणं, किंवा देहाला दुःख मिळालं तर स्वतः दुःखी होणं, हा देहाच्या संबंधानं मी देह आहे असं समजून वागणं म्हणजे परधर्म. आणि मी देह नाही, मी आनंद स्वरूप आत्मा आहे समजून वागणं म्हणजे स्वधर्म. हा स्वधर्माला रक्षितो. आणि तो परधर्मात म्हणजे देह भावात मी शरीर आहे, मला शरीराला असेच कपडे मिळाले पाहिजेत, मला जेवायला असंच मिळालं पाहिजे, मी प्रवचनकार असलो तर मला एवढे ऐकायला लोक मिळाले पाहिजेत, मी महाराज असलो तर मला एवढे शिष्य मिळाले पाहिजेत. अशा बाहेरच्या लौकिक वित्तेष्णा, पुत्रेष्णा आणि लोकेष्णा. वित्तेष्णा म्हणजे धनाची अभिलाषा त्याच्याकडे नसते. पुत्रेष्णा म्हणजे माझी पत्नी, माझी मुलं, माझे मेहुणे, माझे सोयरे सगळ्यालाच मिळालं पाहिजे, माझे जेवढे आहेत त्यांना मिळालं पाहिजे, अशी पुत्रेष्णा त्यांच्या ठिकाणी नसते. आणि लोकेष्णा, लोकांनी मला हा पुरस्कार दिला पाहिजे, लोकांनी मला मोठं म्हणलं पाहिजे, लोकांनी मला हे मोठा कीर्तनकार, मोठा प्रवचनकार म्हणून पदवी दिली पाहिजे, माझे टीव्हीच्या चॅनलवर कार्यक्रम आले पाहिजेत, अशी लोकांना मला मोठं म्हणावं अशी अपेक्षा त्याच्या ठिकाणी राहत नाही. तो सदैव मी विश्व चैतन्य स्वरूप आहे, मला काही मिळवायचं नाही ना मला गमवायचं नाही, मी नित्य आनंद स्वरूप आहे, या स्वधर्मानं वागतो. आणि देहात्म भावनेनं न वागणं म्हणजे परधर्माचा त्याग करतो. शेवटी म्हणतात लक्ष्मण म्हणे तो योगी, अक्षयी समाधी सुख भोगी. योग, भोग आणि योग दोन गोष्टी आहेत. देहाशी संबंधित जिभेला खाऊ वाटलं म्हणून गोड खाणं, डोळ्याला बघावं वाटलं ते बघणं, कानाला ऐकू वाटलं ते ऐकणं, त्वचेला ज्याचा स्पर्श करावा वाटलं ते करणं, ह्याचं नाव भोग. आणि ह्या विश्व चैतन्य स्वरूप परमात्मा आणि माझ्या हृदयातला आत्मा दोन्ही एकच आहेत. आणि त्या आत्मस्वरूपाशी योग करणं, त्याच्याशी जोडणं, योग म्हणजे जोडणं, असा आपल्या आत्मस्वरूपाशी जो जोडून राहतो, सदैव आत्मस्वरूपात स्थिर राहतो, तो अखंड समाधी सुख भोगतो, समाधी सुखामध्ये रत राहतो. अशा प्रकारचा जंगम, अशा प्रकारचा शिवयोगी आपल्याला जर भेटला, आमचे राष्ट्रसंत गुरु माऊली जंगमही होते, शिवयोगीही होते, आणि शिवाचार्य होते, सद्गुरू होते, आणि त्यांनी देह जरी सोडलेला असला तरी आमच्या हृदयात गुरु रूपानं मार्गदर्शनासाठी आत्मरूपानं सदैव विराजमान आहेत. अशा शिवयोग्याला अनंत प्रणिपात करून मी माझ्या सेवेला सद्गुरु माऊलीच्या चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.